पुण्यातील नामांकित शाळेत काही दिवसांपूर्वी एका नृत्य शिक्षकाने 2 ते 3 विद्यार्थ्यांवर बळजबरी आणि लैंगिक अत्याचाराची घटना जेव्हा घडली, एकच धक्का जो आहे तो सर्व पुणे शहर नव्हेच तर राज्याला पुरला होता. पण आता या प्रकरणाचा नंतरचा तपास जो आहे तो पोलिसांनी घेतला, त्याच्यानंतर आरोपीही अटकेत केला. आरोपीला अटक झाल्यानंतर आता हा विषय कुठेतरी राजकीय स्वरूपात बदलतोय का, असा प्रश्न विचारण्यासाठी पालक जे आहेत ते थेट शाळेच्या इथे जमा झालेले आहेत. याचं कारण 2 दिवस उलटून सुद्धा हा विषय जो आहे तो पोलिसांकडनं कारवाई होतीये. मात्र कुठेतरी हा विषय जो आहे तो राजकीय पुढाऱ्यांकडनं, राजकीय कार्यकर्त्यांकडनं कुठेतरी वेगळ्या रूपाला जातोय का, असा प्रश्न घेत पालक जे आहेत ते थेट शाळेत या ठिकाणी जमा झालेले आहेत. मॅडम, 2 दिवस झालेत या संपूर्ण प्रकरणाला, पोलीस त्यांच्याकडनं कारवाई करतायत. आज सगळे पालक इथे जमायचं काय कारण? पोलिसांच्या कारवाईला सुरुवात शाळेनेच केलेली आहे. शाळेनेच हे पुढे आणलेलं आहे. काउन्सिलिंग सेशनमध्ये जेव्हा आलं तेव्हा अन्वित सरांना ब्रदर शाळेच्या डिरेक्टरला अटक झाली काल. त्यावेळेस सुद्धा पेरेंट्स सपोर्टसाठी म्हणून पोलीस स्टेशनला आणि त्यानंतर शाळेत जमले होते. त्यावेळेस आम्हाला असं कळलं की काही पॉलिटिकल पार्टीचा मोर्चा शाळेवरती येत आहे. ते निवेदन घेऊन येणार होते, पण शब्द त्यामध्ये मोर्चा वापरलेला असल्यामुळे शाळा अजूनही चालू आहे, मुलं आतमध्ये आहेत. कुठेतरी पेरेंट्स म्हणून शाळेचा सपोर्ट, मुलांची काळजी या दृष्टीने आम्ही आज सारे पेरेंट्स इथे आलो. आमचं म्हणणं एवढंच आहे की विक्टिमला नक्कीच सजा झाली पाहिजे. विक्टिमला नक्कीच आमचा सपोर्ट आहे. जे अक्यूज्ड आहेत त्यांना नक्कीच शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी शाळा सगळा प्रयत्न करते आहे. जे काही शाळेकडनं कॉपरेशन पोलीस प्रशासनाला हवं आहे ते देण्यात येतं आहे. पण ॲट द सेम टाइम शाळेला यासाठी आम्ही रिस्पॉन्सिबल धरत नाही. शाळेनी जे पाहिजे ते सगळे प्रिकॉशन्स, सगळ्या स्टेप्स घेतलेल्या आहेत. यामध्ये ही घटना कुठल्याही शाळेत घडू शकते. ही घटना कुठेही घडू शकते. आपण बघतो आहोत समाजामध्ये ही प्रवृत्ती वाढती आहे. त्या प्रवृत्तीवर आपल्याला काम करायला हवंय. त्या प्रवृत्तीच्या विरोधात आपल्याला काम करायला हवंय, शाळेच्या विरोधात नाही. या शाळेने अनेक चांगल्या गोष्टी पण केलेल्या आहेत. या शाळेचे खूप चांगले इनिशिएटिव्ह ॲज पेरेंट्स आम्ही एक्सपिरियन्स करतो आहोत. मग जेव्हा अशी काहीतरी घटना घडते तेव्हा शाळेपेक्षा त्या ज्या माणसाने हे केलं त्याच्या विरोधात आमचा आवाज आहे. शाळेसाठी मात्र आमचा पूर्णपणे सपोर्ट आहे. आज जर शाळेच्या डिरेक्टरला यामुळे अरेस्ट झाली तर यापुढे जेव्हा एखाद्या शाळेत अशी घटना होईल तेव्हा ती शाळा ती घटना पुढे आणेल का, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. इफ देर इज अ पॉलिटिकल प्रेशर being created so that there is an action taken on school because of other vested interests, not because of this incidents or not because of any issues that school has created related to the evidence related to the incidents, but शाळेच्या अगेन्स्ट म्हणून एक पॉलिटिकल अजेंडा जर यामुळे क्रिएट होत असेल तर ते चुकीचं आहे. त्याला आम्हा पेरेंट्सचा विरोध आहे. एक सुजाण नागरिक जेव्हा तुम्ही म्हणून, एक सुजाण पालक म्हणून जेव्हा या ठिकाणी येतात, जसं मॅडम म्हणलं की घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, पण कुठेतरी एका घटनेमुळे, जरी आपण म्हणूया की सिंपती आहे, वाईट वाटतंय, पण एका घटनेमुळे संपूर्ण शाळा आणि पालक हे देखील बदनाम होता असं वाटतं? शाळा बदनाम नाव करणे हे काही शाळेचं हेतू नाहीये. शाळा संस्था जी चालू झालेली आहे ते काही कुठलं नाव करण्यासाठी किंवा बदनामीची भीती असण्याने नाही. संस्थेला हे नकोच होतं. ही घटना शाळेचं नाव बदनाम होईल म्हणून नको आहे अशातला भाग नाही. हे संस्थेला नाही, कुठल्याही पालकाला नको आहे, कुठल्याही पॉलिटिकल पार्टीला किंवा या आपल्या भूतलावरच्या कुठल्याही माणसाला ही घटना नकोच आहे. बदनाम जर तुम्ही म्हणालात तर हो, एक काही अंशी काही मेसेजेस चुकीच्यारित्या पोहोचवल्या गेलेल्या आहेत, पोहोचवल्या जात आहेत, पोहोचवल्या जातील. ज्यांचा हेतू बदनामी करायचा असेल तर ते प्रयत्न करतील तो पूर्ण करावा. पण जर इथली जनता, इथली संख्या जर तुम्ही बघितली तर ही डायरेक्ट शाळेशी असोसिएटेड आहेत. यांचे विद्यार्थी इथे आहेत. त्यांना बदनामीची भीती नाही. त्यांना शाळेवरती जो विश्वास आहे तो अजून सुदृढ होत आहे. हे असं मला वाटतं की ही जी जनता इथे आहे ही त्या विश्वासापोटी आलेली आहे असं मला वाटतं, हे सगळ्या जनतेला बघून एक पालक म्हणून. बदलापूरची जेव्हा घटना घडली त्याच्यानंतर अनेक पालक जे आहेत आक्रमक झाले, शाळेचा मुद्दा राहिला, पण हा इव्हेंट कुठेतरी राजकीय पुढाऱ्यांनी स्वतःचा फायदा घेण्यासाठी देखील पॉलिटिसाइज झाला असं वाटतं का? सर, जे काय झालंय, जे काय होतंय ते चुकीचं होतंय. आम्ही 3 दिवसांनी चुकीच्या न्यूज पाहतोय. हे भारतातलं एकमेव प्रकरण असं जिथे काहीतरी चुकीचं घडलंय, शाळेनी बाहेर काढलं आणि सगळे पॅरेंट्स शाळेला सपोर्ट करताय. दिस इज एक्सेप्शन. हे कुठेतरी मीडियामध्ये आलं पाहिजे, कारण की ते शाळा हे प्रकरण बाहेर काढते. शाळा कल्प्रिटला बिहाइंड द बार करण्याचा प्रयत्न करते, पण द पर्सन हु इज
टेकिंग ऑल इनिशिएटिव्ह की जेव्हा कल्पिटला बिहाइंड द बार त्यांनाच बिहाइंड द बार टाकलं आणि चुकीची माहिती स्कूलबद्दल मीडियामध्ये जाते. सो जे काय झालं स्कूल इज व्हेरी नाईस. थोडेफार एक्सेप्शन झालेले आहेत जे चुकीच झालेले आहे. वी आर विथ द जे काही चुकी झाली म्हणजे आम्हाला त्याच्यावर दिलगिरी आहे, पण स्कूल फार चांगली आहे. जे झालं ते चुकीचे झालेलं आहे. एक प्रोसेस आतापर्यंत झालेली आहे. एक प्रोसेस आतापर्यंत झाली, पोलिसांनी कारवाई केली. काही लोक येतात, आंदोलन करण्याचा प्रयत्न करतात, तुम्ही त्यांना धुडकावून लावता, तुमची बाजू मांडली. ऐका माझा प्रश्न पूर्ण ऐका. ते गेले, तुम्ही इथे आहात. पुढची प्रोसेस जी आहे, पुढची मागणी जी आहे, एक पालक म्हणून काय असेल? पहिली गोष्ट सांगतो की कायदा जे काही ठरवेल योग्य आहे ते कायद्याने करावं. त्याच्याबद्दल आम्ही कुठे आडकाठी नाही पेरेंट्सची. फक्त आमचा एक मुद्दा आहे, जसं आधीचे माझे वक्ते बोलून गेले की ही गोष्ट पॉलिटिसाइज करू नये. आमच्या विद्यार्थ्यांना आणि मुलांना आणि पालकांना पॉलिटिक्स पासून लांब ठेवा आणि पॉलिटिक्स आमच्या शाळेमध्ये आणू नका. पॉलिटिक्सचं काम करावं, लिगलचं काम करावं, एवढीच रिक्वेस्ट आहे. त्यासाठी सगळ्यांनी मी आलेलो. आपण बघू शकतो की घटना जी आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे. पण राजकीय पुढाऱ्यांनी त्यांच्या फायद्यासाठी राजकीय पोळी भाजण्यासाठी या ठिकाणी अजिबात येऊ नका असं मत या सबंध पालक समाजाने केलेलं आहे. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.